तर आपण जाऊया मॅचकडे, पुन्हा एकदा बघूया सामन्याकडे. तर मी विनंती करेन वाकडीकर कार्यकड रायगड टीमचा एक 12th मॅन अपर व्यासपीठाकडे पाठवायचा आहे. आणि 16 ग्रामीण संघ, एक तालुका आपचा लॉट्स तुम्ही पाहिला 8 संघ कालच्या रात्रीमध्ये. आज मात्र खुल्या गटाचे 8 संघ. ग्रामीण संघासाठी संधी असेल आपण बदल फायनलमध्ये जो संघ पोहोचला उलबे संघाला 5 आयकॉन घेऊन फायनलचा सामना खेळण्याची या ठिकाणी सवलत दिली गेली. त्यानंतर तालुका आपच्या संघाला देखील 2 आयकॉन खेळाडू खेळण्याची संधी मात्र आमच्या आयोजकांमध्ये देखील दिली गेली. तर मी रायगड टीमच्या 12th मॅन आपण या व्यासपीठावरती खेळाडूंची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आज आपण पाहिलं तर जिथं नाईट स्पर्धेमध्ये देखील ठाणा विपक्ष रायगड असा एक प्रेक्षणीय सामना, शो मॅचचा सामना देखील सुरू आहे. यामध्ये मात्र पहिली सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होते. आपण पाहतोय विश्वजित म्हात्रे दापोली गावचा एक आक्रमक असा फलंदाज. दुसऱ्या बाजूला मात्र पेन शहरामधला एक नामवंत खेळाडू योगेश पवार डावकुऱ्या त्याचा गोलंदाजी मार्गमध्ये पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. विश्वनाथ जाधव पहिला षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचा या ठिकाणी फेकण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज विश्वनाथ जाधव. हायवे एंड करून विश्वजित म्हात्रे स्ट्राईक एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे तुम्ही पाहता योगेश पवार या खेळाडूला. दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला चेंबूर टीमनं फक्त 45 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. त्यानंतर मात्र धावांचा पाठलाग करत असताना मात्र पूर्णपणे पराभवाला सामोरं जावं लागलं विक्रांत केने प्रतिष्ठान संघाला. इथे देखील मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारावी लागेल, चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. मंगेशी वाकडीकर खाडेकर साहेबांचा हा संघ मात्र उतरतोय मैदानाच्या आतमध्ये. तर मॅचला सुरुवात होईल. पहिला चेंडू फेकण्याची सज्ज होतो गोलंदाज विश्वनाथ जाधव, अतिशय वेगवान गोलंदाज. स्ट्राईक एंडकडे तुम्ही पाहताय रायगड ग्रामीण मधला आणखीन एक दर्जेदार खेळाडू तुम्ही पाहता या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे विश्वजित म्हात्रे दापोली संघाचा एक आक्रमक असा फलंदाज स्ट्राईक एंडकडे सज्ज होतोय. ड्रोन्स कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण गोड आठवणी टिपले जातात. तर पहिला चेंडू विश्वनाथ जाधवचा राईट मोर द विकेट. हा चेंडू फुलर लेनचा होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट अवकाशाकडे, फलंदाज बाद, गोल्डन डकचा शिकार होतोय. 0 धावसंख्येवरती पहिला हादरा बसतोय तो म्हणजे खाडेकर रायगड टीमला. धन्यवाद डीजे. तर या दरम्यान खाडेकर साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांनी विनंती असेल पण मंचावरती येऊन विराजमान व्हायचा. वन डाऊन रिझन मधला खेळाडू पण पाहतो संदीप पाटील, पप्पू पाटील हा खेळाडू मात्र मैदानाच्या दाखल होतो. सोनारी गावचा पहिला आदरा बसतो आपण 0 धावसंख्येवरती. फुलर लेनचा चेंडू होता. चेंडूमध्ये पेस वेग जास्त होता आणि आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. आपल्या फेवरेट झोनमध्ये पटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहिला विश्वजित म्हात्रे या खेळाडूनं, परंतु पहिल्या चेंडूमध्ये सक्सेस मिळालं विश्वनाथ जाधव या गोलंदाजाला. अतिशय धारदार आणि वेगवान गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी विश्वनाथच्या माध्यमातून. तर एका बाजूने मात्र संपूर्ण रायगडचे स्टारकास्ट मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पप्पू पाटील हा खेळाडू मात्र स्ट्राईक एंडकडे येतोय. गोलंदाज विश्वनाथ जाधव राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू फुल्लर लेनचा बॅक टू बॅक दुसरा विकेट. ज्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं मोठे फटके अपेक्षित होते त्या चेंडूवरती मात्र विकेट बहाल केले. तर रायगड टीमच्या या 2 फलंदाजांना दुसरा हादरा बसतोय 0 धावसंख्येवरती. पप्पू पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. मारने का नहीं, क्यों मारने का नहीं, अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गए 16 लग गया. दुसरा गडी बाद होता पण पाहतो 0 धावसंख्येवरती. निशान कडपे हा खेळाडू मात्र 4थ्या क्रमांकाचा मैदानाच्या मध्ये जातोय. अजूनही धावसंख्येचा अकाउंट देखील ओपन करता आलेलं आहे या रायगड टीमला. इथे मात्र संघर्ष करावा लागेल. पूर्णपणे मैदानाचा ड्रोन मध्ये आपण पाहतो चांगलं चित्रण देखील केलेलं. विकेट हटिकच्या उंबरठ्यात होता हा गोलंदाज. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतो. ऑनसाइड मध्ये कोणत्याही प्रकारचा बॅटरने चेंडू संपर्क नाही आहे. डॉट चेंडू सांगता होताना पाहायला मिळाली आहे. तिसरा चेंडू तब्बल निर्धाव फेकतो ज्यामध्ये 2 विकेट देखील प्राप्त केलेत. विश्वनाथ जाधव या गोलंदाजानं सुरुवात मात्र चांगली करून दिली आहे. या ठिकाणी आपण पाहतो यासर 11 विनर्स टीमसाठी. हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, अवकाशाचा भेद घेतला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कदाचित झेल देखील स्वीकारला जाईल. फलंदाज बाद 0 धावसंख्येमध्ये आपण पाहतोय. तिसरा हादरा बसतोय वाकडीकर खाडेकर रायगड टीमला.
आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये विक्रांत केने प्रतिष्ठान संघासमोर गोलंदाजी करत असताना केतन भोईरनं फक्त एक धाव खर्च केली होती. तशा पद्धतीने षटक मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतं या सामन्यामध्ये. विश्वनाथ जाधव या गोलंदाजाच्या माध्यमातून तब्बल 4था चेंडू फेकलाय आणि नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू तुम्ही पाहता योगेश पवारला मात्र या ठिकाणी स्ट्राईक मिळाली. 5व्या चेंडूमध्ये कशा प्रकारची रणनीती असेल, एक अतिशय चांगला दर्जाचा खेळाडू, सिंगल डबलकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणारा खेळाडू आणि विपरीत परिस्थितीमध्ये आक्रमकता देखील दाखवतो हा फलंदाज. असा गुणमान खेळाडू मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे येतोय. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. लेदर क्रिकेटचं या ठिकाणी ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं. सिंगल प्राप्त केली, संघाचं अकाउंट ओपन केलं, स्वतःचं अकाउंट ओपन केलंय योगेश पवार या फलंदाजानं. बंटी पेंडारी या बसमध्ये नौका फलंदाज येतो स्ट्राईक एंडकडे. एक धावफलकात आली. 3 बाद 1 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकात या ठिकाणी वाकडीकर खारीकर रायगड टीमची. चांगली सुरुवात करून दिली आपण पाहतो या ठिकाणी विश्वनाथ जाधव या गोलंदाजानं. खेळपट्टीचा पण आज विचार केला तर पूर्णपणे खऱ्या अर्थानं गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आहे. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं रायगड तालुका आपचे संघ ज्यामध्ये यासर 11 पनवेल म्हणजे रॉयल कलंबोली संघानं मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश केला. आज देखील दिग्गज संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सर्व खुल्या गटाचे संघ मात्र खेळतील. तब्बल 1 धावफलकावरती आली आहे. 5व्या चेंडूनंतर आपण पाहतोय प्रतीक्षा केली होती 5व्या चेंडूची आणि ती देखील एक चिकी रन्स पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने. बंटी पेंडार येतोय आणखीन एक दर्जेदार खेळाडू स्ट्राईक एंडकडे. गोलंदाजी मार्कमध्ये विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा सज्ज होतोय. अतिशय वेगवान गोलंदाजी पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू आपण पाहतो या षटकामधला कदाचित शेवटचा चेंडू असेल आणि फक्त 1 धाव आली ती म्हणजे रायगड टीमसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिलाय. यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलोमध्ये हा चेंडू फील्ड केला गेला. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. आणखीन एक चांगलं निर्णायक षटक हातवलं या स्पर्धेमधला आपण पाहतोय. विश्वनाथ जाधव हा गोलंदाज फक्त 1 धाव खर्च केली, 3 विकेट देखील प्राप्त केल्यात विश्वनाथ जाधव या गोलंदाजानं. डीजे धन्यवाद डीजे. एम्रोज खान अतिशय वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. एम्रोज खान या ठिकाणी गोलंदाजी मार्कमध्ये येतोय. आज मात्र ज्यांचं समालोचन तुम्ही ऐकताय आमच्या सोबत या ठिकाणी कुणालची दात आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल जयेशजी भोसले सर देखील हे देखील जोडले गेलेत. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय आणि नेहमीच व्यावसायिक खेळाडूंचा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा हे समालोचक सातत्याने आपण पाहतोय आणि प्रत्येक खेळाडूचा चांगला अपडेट देखील त्याच्यासमोर आहे. परंतु आज मात्र त्यांचं देखील मध्यान्ह भोजनाची देखील वेळ झाली आणि ते जेवणासाठी देखील त्यांनी प्रस्थान केलं आणि दुसऱ्या सत्रामध्ये देखील आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. परंतु इथे मात्र चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज विश्वनाथ जाधवनं तदनंतर मात्र एम्रोज खान येतोय गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक फेकण्यासाठी. स्ट्राईक एंडकडे तुम्ही पाहता योगेश पवार या खेळाडूला रणजीपट्टू आहे. हा खेळाडू मात्र चांगली कामगिरी देखील पाहिली आहे. मुंबई प्रीमियर लीग तुम्ही पाहिली असेल. DY पाटील मैदानात खूप चांगला परफॉर्मन्स या खेळाडूने दाखवला होता. इथे मात्र चांगली कामगिरी करायला लागेल आपल्या रायगड टीमसाठी. गोलंदाज एम्रोज खान. हा चेंडू फुलर लेनचा होता. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू हा खेळ फील्ड केला. आणखीन एक डिफेन्सिव्ह क्रिकेट तुम्ही पाहता योगेश पवारच्या माध्यमातून. जेव्हा विकेट पहिल्या प्रमुख फलंदाज जेव्हा बाद झाले तेव्हा मात्र मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना मात्र ठिकाणी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एक मोठी मॅरेथॉनिंग इनिंग साकारला गेला आणि त्या इनिंगकडे मात्र वाटचाल करत असताना दोन्ही खेळाडू मात्र आपण पाहता या ठिकाणी संघर्ष करतात धावांसाठी. योगेश पवार डावकुऱ्याचा फलंदाज नॉन स्ट्राईक बंटी पेंडारी हा खेळाडू तुम्ही पाहताय. दुसरं षटक मात्र या ठिकाणी एम्रोज खानचं. यावेळेस पुण्याचा सज्ज होतो एम्रोज खान. हा चेंडू यावेळेस मध्ये चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं होतं. ऑन साईडमध्ये बेगिट करता प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू सांगता मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलक स्थिरावली पाहत होती म्हणजे 3 बाद 1 रायगड टीम. जे संघ तुम्ही पाहताय खऱ्या दुबई कतारमध्ये सातत्याने खेळतात त्या संघांचा खेळ मात्र पाहण्याची संधी मात्र उपलब्ध करून दिली आहे. आयशा स्पोर्ट्स बारापाडा या संपूर्ण आयोजकांनी खूप चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलं या स्पर्धेमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र यष्ट्यांचा भेद घेतोय कदाचित आणखीन एक धोका संभवतो की काय. या ठिकाणी मात्र 4था फलंदाज बाद होतोय बंटी पेंडारी. बॅक टू द पॅव्हिलियन. शिवाजी झाला जसाग वंशाला दिवा पोरगा व्हावा साग त्याची जाई पोटी शिवाजी झालाय जसाग. तर आपण पाहतो या ठिकाणी आणखीन एक गडी बाद झाला. त्यानंतर पंकज जाधव येतोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी
6व्या क्रमांकाचा खेळाडू पूर्णपणे परजड पाहायला मिळतं या सत्रामध्ये. पण पाहतो या ठिकाणी रायगड टीमच्या माध्यमातून प्रत्येक फलंदाज मात्र या ठिकाणी संघर्ष होतो धाबांसाठी. एका बाजूने मात्र आपली गुणवत्ता दाखवत असताना आपण पाहतोय या ठिकाणी यासर 11 विनर्स टीमचे गोलंदाज अमरोज खान पूर्णपणे आपण पाहतो नाराज असेल नाखू असेल या ठिकाणी बंटी पेंडारी हा खेळाडू मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, धावचीच्या स्वरूपात बाद झाला. त्यानंतर मात्र आणखीन एक विस्फोटक असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय पंकज जाधव उर्फ माट्या अलिबाग परिसरामधला हा खेळाडू येतो या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे. इथं मात्र आक्रमकता सिद्ध करायला लागेल, आपल्या संघाचा कोसळता डाव मात्र या ठिकाणी सावरावा लागेल. एका दुसरा मोठा फटका या सत्रामध्ये. खऱ्या तर पार्टनरशिप खूप महत्त्वाची असेल कारण वेगवेगळ्या इंटरव्ह्यू नंतर मात्र विकेट प्राप्त करतात या ठिकाणी विनर्स टीमचे गोलंदाज अमरोज खान. यावेळेस मध्ये फुलटॉस चेंडू होता, यावेळेस मध्ये पॅडल स्टिप करता प्रयत्न, डीप बॅक स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जावतोय गोळीच्या वेगानं सीमा पार. या सामन्यामधला पहिला मोठा फटका येतोय पंकज जाधवच्या बॅट मधून चौकार. धन्यवाद डीजे. आपल्या स्टाईलनं मात्र आपल्या संघासाठी आणि खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःचं अकाउंट देखील ओपन केलं या ठिकाणी. मात्र पंकज जाधवनं 5 धाबा धावफळ कधी लागताना पाहायला मिळतील. स्ट्राईककडे मात्र पंकज जाधवनं चौकार लगावला. त्यानंतर अमरोज खान पुन्हा सज्ज होतोय. हा चेंडू अकोट टप्प्याचा होता, यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड फटका आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू या इनिंग्समध्ये आपण विचार करता जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकले गेलेत गोलंदाजाच्या माध्यमातून. तब्बल 5 चेंडू डॉट तुम्ही पाहता या ठिकाणी फेकले गेलेत विनर्स टीमच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. 5 धाबा धावफळ कधी आल्या गेल्यात आणि तब्बल 2300च्या जास्त व्हीवर्स मात्र या सामन्याचा आनंद घेतात घर बसले. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. फुलटॉस आहे यावेळेस मात्र अतिशय वेगवान गोलंदाजी, पूर्णपणे टाइम मिस केला पण मध्ये फलंदाज पंकज जाधवनं खराब चेंडू होता. पण इथे मात्र कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळतं अमरोज खानच्या माध्यमातून. या षटकामध्ये फक्त धाबा आल्या 4 आणि पहिल्या षटकामध्ये येणारी 1 अशा एकूण 5 धाबा धावफळ कधी लागताना पाहायला मिळते, ज्यामध्ये 4 गडी देखील बाद झालेत रायगड टीमचे. धन्यवाद सानिया नितीन डीजे, तुमचं मी सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपला आणि या 5 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या सदरामधल्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून मात्र आक्रमण करावं लागेल रायगड टीमच्या दोन्ही फलंदाजांना. योगेश पवार स्ट्राईक एंड तुम्ही पाहता, नॉन स्ट्राईक एंड तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी पंकज जाधवला. आणि जोश पहिला षटक फेकला तर पॉवर प्लेचं एक जबाबदारीचं षटक हाताळलं होतं विश्वनाथ जाधव या गोलंदाजानं. त्याच गोलंदाजावरती या ठिकाणी मात्र विश्वास दाखवतोय संघनायक. चेंडू सोपवला विश्वनाथच्या हातामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा 30 कामगिरी अपेक्षा असेल खऱ्या अर्थाने विनर्स टीमसाठी. तर दुसऱ्या बाजूने मात्र जो धावांचा ओघ मंदावला 2 षटकामध्ये, त्या धावांचा वेगाला या ठिकाणी गती प्राप्त करायला लागेल. आपण पाहतो दोन्ही फलंदाजांना. योगेश पवार स्ट्राईक एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे तुम्ही पाहता पंकज जाधवला 5 धाबा धावफलकावरती आल्या गेल्यात. आणि या फिल्डिंग रिस्ट्रिक्शन देखील आपण विखरलं गेलं. 2 षटकांचं पॉवर प्लेचं बंधन देखील हटवलं गेलं. त्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीने फिल्डिंग रिस्ट्रिक्शन देखील लावली गेली. लॉंग लेग क्षेत्र तुम्ही पाहताय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला, मिड विकेटमध्ये, त्यानंतर लॉंग ऑनमध्ये, त्यानंतर डीप पेक्षा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका पहिल्यांदा स्टान्स बदलला होता योगेश पवारनं. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक देखील बीट झाला. नक्कीच या चेंडूमध्ये आपण पाहतो 1 धाव आली. कोणत्याही प्रकारची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही या पंकज जाधवनं. पंकज जाधवची ओळख आपण पाहिली तर उत्कृष्ट ध्येय बोलूया. आणि हा खेळाडू मात्र चौकार आणि षटकारासाठी खूप चांगला प्रतिष्ठित आहे. सिंगल डबलकडे लक्ष केंद्रित कमी करतो आणि त्यानंतर मात्र मोठे फटके मात्र नेहमीच या खेळाडूच्या माध्यमातून पाहिले. इथे मात्र 1 धाव आली. एका धाब्यामध्ये संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 4-5-6 या धावसंख्येमध्ये 3रं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना. पहिल्या सत्रामध्ये किमान 45 ते 50 धावांचं टार्गेट सेट करायला लागेल या इनिंग्समध्ये. आपण पाहतो या ठिकाणी विनर्स टीम समोर रायगड टीमला, कारण सुमित डेकले आहेत. त्यानंतर आपण पाहतो जयेश पाडले असे गुणवान खेळाडू आपण पाहतोय विनर्स टीमच्या खेमामध्ये देखील असतील. तर या संघासमोर मात्र खूप चांगली फलंदाजी करायला लागेल या सत्रामध्ये. आपण पाहतो या येणाऱ्या चेंडूमध्ये पंकज जाधव आणि योगेश पवार या 2 फलंदाजांना. स्ट्राईक पंच जावेद फरीसर, क्वेअर लेग पंच देखील पूर्णपणे सज्ज होतील.
विश्वनाथ जाधवचा हा चेंडू यावेळेस मध्ये डीपेक्षा कव्हरमध्ये घेऊन काढलाय कार्पेटच्या माध्यमातून शतरक्षा चेंडू खाली येतोय तोपर्यंत एक धाव आली ती म्हणजे रायगड टीमसाठी या एका धाब्याने मात्र संघ थोडासा पुढे सरसावतोय संघाची धावसंख्या धावफलती पाहायला मिळेल ती म्हणजे 4-5-7 तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आजच्या या स्पर्धेतला खऱ्या तर शेवटची रात्र मेगा फायनलची रात्र असेल 16 ग्रामीणमधून उल्हास संघ टॉप 2 मध्ये पोहोचलाय आज मात्र इथून एका संघाला मात्र टॉप 4 मध्ये पोहोचता येईल विश्वनाथ जाधवचा हा चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह क्रिकेट तुम्ही पाहता सरळ बॅटने खेळून काढला मिड ऑफच्या क्षेत्राच्या चेंडू खाली आला चांगल्या पद्धतीने चेंडूला एफर्ट देखील लावलं एक धाव आली या चेंडूवरती पुन्हा एकदा रायगड टीमसाठी पूर्णपणे सावध पवित्र डिफेन्सिव्ह क्रिकेट तुम्ही पाहताय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून कारण ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं होतं विश्वनाथ जाधवनं आणि त्या गोलंदाजावरती मात्र एक डिफेन्सिव्ह क्रिकेट तुम्ही पाहताय पण इथे मर्यादित क्रिकेटचा सामना आहे आक्रमकता दाखवायला लागेल पंकज जाधवला आक्रमकता दाखवायला लागेल योगेश पवारला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल पहिल्या सत्रामध्ये रायगड संघाला विनर्स टीमच्या समोर 8 धावा आपण पाहतो धावफलकाला लागल्या गेल्यात हा चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट पुलचा प्रयत्न केला होता अतिशय चांगले वेगवान गोलंदाजी धारदार गोलंदाजी होते विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून पूर्णपणे या सत्रामध्ये आपण पाहतो पहिल्या काही चेंडूमध्ये डॉमिनेट करतोय गोलंदाज विश्वनाथ जाधव ज्याने पहिल्या चेंडूमध्ये एक धाव दिली पहिल्या षटकामध्ये एक धाव खर्च केली इथे मात्र 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आपल्या टीमसाठी खूप चांगली कामगिरी तर एका बाजूने मात्र संघर्ष होता रायगड टीमच्या माध्यमातून धावांसाठी हा चेंडू पुन्हा एकदा फुल्लर लेनचा होता यावेळेस मात्र स्क्वेअर कटचा फटका शतरच्या चेंडूखाली आलाय आणखीन एक सिंगल येते ती म्हणजे रायगड टीमसाठी या सिंगलने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 4-9 या धावसंख्येमध्ये पहिलं दशक देखील पूर्ण झालेलं आहे तिसरं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण पाहतो फक्त आणि फक्त 9 धावा देखील धावफलकात लागल्या गेल्या त्या म्हणजे रायगड टीमच्या गतवर्षी याच रायगड संघानं उल्लेखनीय कामगिरी केली या मैदानी विश्वजित मात्रेने खूप चांगली परफॉर्मन्स दाखवला होता त्यानंतर पंकज जाधवचा देखील आपण परफॉर्मन्स पाहिला होता पण आज मात्र धावांसाठी संघर्ष करतोय रायगड संघाचा प्रत्येक फलंदाज योगेश पवार येतो पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे विश्वनाथ जाधव हा चेंडू फुल टॉस आहे पुन्हा एकदा फटका फसला गेला कधी कधी आपण पाहतो लक फॅक्टर देखील खूप महत्त्वाचं असतं इथे मात्र लक फॅक्टर कदाचित असेल विनर्स टीमच्या माध्यमातून आणखीन एक सिंगल आली आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र पहिलं दशक पूर्ण आलं 4-10 ही धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी धावफलकावरती वाकडीकर खाडेकर रायगड टीमची जाणता राजा तो शिवाजी माझा जाणता राजा शिवाजी माझा बसलाय घोड्यावर तो बसलाय घोड्यावर तो बसलाय घोड्यावर या बसलाय घोड्यावर राजाची लक लक ते तलवार या बसलाय घोड्यावर राजाची लक लक ते तलवार बसलाय घोड्यावर धन्यवाद डीजे तर मी नेक्स्ट मॅच साठी विनंती करेन जरका 11 उमर 11 टीमच्या संघाने त्यानंतर मंगलमोदी खारकर उमेश 11 संघाच्या संघाने आपण टॉस साठी मंचाकडे प्रस्थान करायचं आहे जरका 11 उमर 11 संघ त्यानंतर मंगलमोदी खारकर उमेश 11 टीमच्या संघाने विनंती करेन आपण टॉस साठी मंचाकडे प्रस्थान करायचा दुसरा सामना मात्र आजच्या रजनीमध्ये आपण पाहतोय या पहिल्या फेरीमधला नक्कीच यासर 11 विनस विपक्ष वाकडीकर खाडेकर रायगड या दोन संघांदरम्यान हा सामना आपण पाहतो पहिलं सत्र फलंदाजी आली वाट्याला रायगड टीमच्या पण कौतुक करायला लागलं या ठिकाणी विनस संघाच्या गोलंदाजांचं फक्त 10 धावा खर्च केल्या 18 चेंडूमध्ये आपण पाहतो पहिल्या 3 षटकामध्ये ज्यामध्ये 4 गडी देखील बाद केल्यात विनस टीमच्या गोलंदाजांना रायगड टीमच्या आपण पाहतो या ठिकाणी 2 षटकांचा खेळ बाकी आहे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे इथे मात्र आक्रमकता दाखवायला लागेल आक्रमण करावं लागेल या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना योगेश पवारमध्ये गुणवत्ता आहे पंकज जाधवमध्ये देखील टॅलेंट आहे हा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू या इनिंग्स मधला कदाचित हा पहिला स्पेअर चेंडू असेल खूप चांगली गोलंदाजी राहिली होती पहिल्या 3 षटकामध्ये पण इथे मात्र सुरुवात केली गोलंदाज असेल या ठिकाणी विनर्स टीमचा रवी बुंबक हा गोलंदाज तुम्ही पाहता पहिला चेंडू स्क्वेअर फेकला आव्हान धावली रायगड टीमसाठी 11 धावा धावफलकात लागल्या गेल्यात यावेळेस पुन्हा एकदा चांगलं कमबॅक फुल्लर लेनचा चेंडू फेकतोय यॉर्कर लेगची गोलंदाजी आपण पाहतो रवीच्या माध्यमातून आणखीन एक डॉट चेंडू या इनिंग्समध्ये मात्र रायगडच्या टीमच्या फलंदाजांना जास्तीत जास्त डॉट चेंडू फेस केलेत आणि कमीत कमी धावा आपण पाहतो या ठिकाणी रायगड टीमच्या माध्यमातून फक्त 11 धावा धावफलकात लागल्या गेल्यात चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना इथून मात्र खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आक्रमकता दाखवावी लागेल रायगड टीमला ज्या पद्धतीने हे खेळाडू ओळखले जातात तशा पद्धतीने मात्र कामगिरी आपल्या नावलौकिकला सज्जाची कामगिरी मात्र या ठिकाणी रायगड टीमसाठी करून द्यावी लागेल पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह फटका स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये हा चेंडू फील्ड करतोय कोणत्याही प्रकारचं एफर्ट नाही आहे आणखीन एक डॉट चेंडू तुम्ही पाहताय गोलंदाज रवीच्या माध्यमातून पूर्णपणे डॉमिनेट केला आपण पाहतोय या इनिंग्समध्ये वाकडीकर खाडेकर रायगड टीमला विनर्स टीमला आपण पाहतो या ठिकाणी चौथं षटक मार्गस्थ फक्त 11 धावा धावफलकात आल्या गेल्यात
4 गडी देखील बाद झालेत. पूर्णपणे शांत आणि संयमी क्रिकेट पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र गोलंदाजाचा रिदम चुकतोय. डेट बॉल पंचांना मृत चेंडू घोषित केला आहे. जावेद परिसर क्वालिफाईड पंच मात्र या स्पर्धेला लाभल्यात. खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं या स्पर्धेत राहिलं. कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रीब्युसी पाहायला मिळाली नाही या संपूर्ण स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट पंच या ठिकाणी बघतो जावेद परिसर. हा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा होता. कबसमध्ये हा चेंडू जातोय. आणखीन एक सिंगल आली आहे. या सिंगलने मात्र संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरसावतोय. 4 बाद 12 ही धावसंख्या आपण पाहतो. या ठिकाणी 4थं षटक मार्गस्थ असताना या मैदानाचा पण एकंदरीत विचार केला तर 73 ही धावा खऱ्या तर सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती. जे पहिल्या दिवशी आपण पाहिलं पेण विभागातील ग्रामीण संघ बलवली संघाने केली होती. आणि त्यानंतर मात्र पूर्ण लो स्कोरिंग सामने सातत्याने या मैदानी पाहायला मिळाले होते. आज देखील मात्र या सामन्यावर तुम्ही पाहताय पूर्णपणे अतिशय चांगली रणनीती आखली आहे विनर्स टीमच्या संपूर्ण गोलंदाजाने. पूर्णपणे डॉमिनेट केलं तर एका बाजूने मात्र बुम बुम माट्या स्ट्राईक एंडकडे सज्ज होतोय. हा चेंडू यावेळेस मात्र खरून काढलाय. डीपेक्षा कबरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे गोळीच्या वेगानं 4 धाब्यासाठी हा चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच अचूक टायमिंग तुम्ही पाहताय. खरं तर एकच खेळाडू ज्यानं पहिलं दुहेरी अंक प्राप्त केले 10 धावसंख्येवरती खेळतोय पंकज जाधव. ज्यामध्ये 2 चौकार 2 सिंगल देखील आपण पाहतो. 3 चेंडू डॉट देखील केले. पंकज जाधवाने संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली आहे तर 4 बाद 16. रवीचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. जोरदार अपील केली होती. अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी, परंतु प्रयत्न सोडले नाही. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला. धावचीच्या स्वरूपात बाद होते फलंदाज पंकज जाधव. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. ज्या खेळाडूच्या बॅटमधून धावा येत होत्या त्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागतं. ही खऱ्या तर रायगड संघाचं या क्षणाला मात्र दुर्दैव असेल. आणि त्यानंतर मात्र जीवित मात्रे हा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो नॉन स्ट्राईक एंडकडे. संघाची धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 4थं षटक मार्गस्थ असताना 5 बाद 16. स्ट्राईक एंडकडे तुम्ही पाहता या ठिकाणी योगेश पवारला खराब चेंडूची प्रतीक्षा करतायत दोन्ही फलंदाज. परंतु कार्यात मर्यादित षटकामध्ये आपण प्रत्येक चेंडूमध्ये आक्रमकता सिद्ध करावी लागते. आणि रवी हा गोलंदाज मात्र पुन्हा एकदा सज्ज होताना आपण पाहतोय. या ठिकाणी गोलंदाजी मार्कमध्ये पंचाच्या डाव्या बाजूनं हा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा हलक्या हाताने खेळून काढलाय. यावेळेस मात्र चांगला फटका आपण पाहतो. कार्पेटच्या माध्यमातून सिंगल आली आहे. दुसरा धावाचा प्रयत्न केला होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी नकार देतो जीवित मात्रे हा फलंदाज. 4 षटकांचा खेळ संपला आणि संघाची एकूण धावसंख्या धावफलकामध्ये लागली गेली आहे ती म्हणजे 5 बाद 17. त्यानंतर अजूनही एक षटकाचा खेळ बाकी. मी विनंती करेन जरका 11 उमर 11 टीमच्या संघानायका त्यानंतर मंगल मोदी खारगर उमेश 11 टीमच्या संघानायका आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचा. ओ टू डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच आमच्या आपण बघतो या ठिकाणी पहिल्या 4 षटकाचा खेळ संपला. 17 धावा आल्या धावफलकामध्ये. शेवटचं निर्णायक षटक स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक मात्र या ठिकाणी गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कमध्ये गंगाराम इंगोले यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कमध्ये येतो. शेवटचं निर्णायक षटक आहे म्हणजे पहिल्या 4 षटकामध्ये घडलं नाहीये ते मात्र या ठिकाणी दाखवून द्यावं लागेल योगेश पवार आणि जीवित मात्रे या 2 फलंदाजांना. किमान 40 ते 45 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट करावं लागेल. कारण मागच्या इनिंग्समध्ये तुम्ही पाहिला 45 धावांचा बचाव केला होता नक्कीच चेंबूर टीमनं. तर गंगाराम इंगोले आज पहिला चेंडू फुलर लेनचा पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह फटका तुम्ही पाहताय. मिड विकेट झोनमध्ये खेळून काढला योगेश पवारनं. नक्कीच या ठिकाणी मात्र धावांसाठी संघर्ष होतोय. वाकडीकर खाडेकर रायगड संघ 18 धावा धावफलकावरती आल्या गेल्यात.
जीवित मात्रे तो या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे नुकताच चिरनेर नाईट स्पर्धा तुम्ही पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये रनअप ठरला होता जीवितचा मुलेखंड संघ आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील या खेळाडूने पटकावली होती. आणि इथे मात्र आपल्या रायगड संघासाठी खेळण्यासाठी सज्ज होते पुन्हा एकदा जीवित मात्रे. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह फटका 1 धावाली योगेश बॅटमधून 18 धावा आल्या धावफलकामध्ये. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस होता, लोवर फुल टॉस. यावेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्राच्या चेंडू खाली आलाय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे देखील 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना. 2 धाब्याने मात्र संघाचं दुसरं दशक पूर्ण आलंय. 5-20 ही धावसंख्या आपण पाहतो. धावफलकामध्ये शेवटचं षटक मार्गस्थ असताना GTCच्या माध्यमातून ही स्पर्धेचं थेट कव्हरेज केलं गेलं. खूप चांगलं क्लिअरिटी, चांगला इंटरनॅशनल स्कोर कार्ड तुम्ही पाहताय. संपूर्ण म्हणजे कॅमेरामन्स ड्रोनच्या साह्यानं या स्पर्धेत संपूर्ण गोड आठवणी टिपत असताना इथे मात्र शेवटचं षटक तुम्ही पाहता. 20 धावा आल्या धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो गंगाराम. जीबीसाठी हा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट केलेला आहे. लॉंग ऑफ मध्ये त्याच क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. आणखीन एक सिंगल आली आहे. या सिंगलने डबलने मात्र कोणत्या प्रकारचं प्रेशर या ठिकाणी क्रिएट होणार नाही आहे विनर्स टीममध्ये, कारण धावसंख्या चांगली सेट करायला आपण पाहतो या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये रायगड टीमला, पण प्रत्येक धाब्यासाठी संघर्ष करतोय या ठिकाणी रायगड संघ. 21 धावा आल्या धावफलकामध्ये. अजून या इनिंग्स मधला 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये येणार धावा खूप निर्णायक असेल पुढच्या सत्रामध्ये रायगड टीमसाठी. योगेश पवार स्ट्राईक एंडकडे सज्ज होता. हा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस होता. यावेळेस मध्ये चेंडू स्टिअर केलाय मिड विकेट क्षेत्राकडे, क्षेत्राचे तैनात होता. आणखीन एक सिंगल आली आहे. प्रत्येक चेंडूवरती मात्र आपण पाहतो या ठिकाणी संघर्ष करतो धावांसाठी रायगड संघ. या एका धावेमध्ये संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 5-22 या धावसंख्येमध्ये. क्रिकेटमध्ये कधी कधी लक फॅक्टर देखील खूप महत्त्वाचं असतं आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पुढे डॉमिनेट केलं विनर्स टीमच्या गोलंदाजांना रायगड टीमच्या फलंदाजांना. पण तो शेवट गोड करेल का जीवित मात्रे, हा प्रश्न मात्र निर्माण होतोय रायगड संघाच्या संपूर्ण समर्थकांमध्ये. गोलंदाज सज्ज गंगाराम. हा चेंडू अकुट टप्प्याचा होता, अडबॅटने खेळून काढलाय. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सिंगल. जे फटकेबाजी करण्यामध्ये रायगड संघाचे फलंदाज खऱ्या अर्थानं ओळखले जातात, पण ते फटक्यापासून खऱ्या अर्थानं वंचित ठेवले आपण पाहतो या ठिकाणी विनर्स टीमच्या गोलंदाजांना. अकुट टप्प्याचा चेंडू होता. या फटक्यावर देखील या चेंडू देखील मोठा फटका अपेक्षा होता रायगड टीमला, पण इथे मात्र पुन्हा एकदा सिंगल आली आहे. ती म्हणजे रायगड टीमसाठी या सिंगलने संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकात लागली गेली आहे ती म्हणजे 5-23. योगेश पवार सलामीला आलेला फलंदाज पूर्णपणे संघर्ष करतोय. या षटकातील कदाचित शेवट चेंडू असेल आणि शेवट मात्र गोड केलाय. चांगला फटका होता या ठिकाणी. लॉंग ऑनच्या डोक्यावर येणारा हा शेवटच्या क्षणाला दणदणीत षटकार रायगड टीमसाठी. 29 धावा आल्या धावफलकावरती, म्हणजे येणारे 5 षटक 6च्या सरासरीने 30 धावा करायला लागतील त्या म्हणजे विनर्स टीमला. तर लाईनअप करून आपण विनर्स टीम मैदानाच्या बाहेर, त्यानंतर लाईनअप करून जायचं आपण रायगड टीम मैदानाच्या आतमध्ये. डीज तर नेक्स्ट मॅच असेल SS चेंबूर विपक्ष. या टीममधनं जो संघ जिंकेल त्या संघासोबत खेळला जाईल दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच असेल. 4 ओव्हरची असेल ती मॅच. तर लगेच आपण मैदानात ताबा घ्यायचा. 30 धावा धावपळ तुम्ही पाहता टीमच्या TV स्क्रीनमध्ये. 30 चेंडू 30 धाब्याची गरज. आज मात्र खऱ्या अर्थानं प्रेक्षकाची देखील जी अपेक्षा केली होती या क्रिकेट सामन्यामध्ये रायगड टीमकडून ती अपेक्षा मात्र भंग झाली आहे. पण तो सामना खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये म्हटलं तर शेवटचा चेंडू जोपर्यंत खेळपट्टीत पडत नाही आहे तोपर्यंत कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ या स्पर्धेमधून पराभूत होईल हे सांगणं देखील फार कठीण असेल. इथे देखील आपण पाहतोय या सत्रामध्ये मात्र संघर्ष करावा लागेल वाकडीकर काडेकर रायगड टीमला. तर दोन्ही संघांना पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया मॅचसाठी. 30 चेंडू 30 धाबा तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर तुम्ही LED स्क्रीन देखील पाहू शकता. प्रेक्षकांची अलोट गर्दी मात्र या आजच्या रात्रीमध्ये आम्हाला लाभली आहे. सर्व आम्ही प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय, कारण गतवर्षी याच स्पर्धेला आपण पाहतोय रेकॉर्ड ब्रेक पब्लिक उपस्थित झाले होते. रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक मात्र ठिकाणी उपस्थित होते. सर्वांचा मी नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 30 चेंडू 30 धाब्याची गरज. प्रति षटक 6च्या सरासरीने मात्र या धावांचा पाठलाग करायचा तो म्हणजे विनर्स टीमला. या सर 11 विनर्स टीम तुम्ही पाहताय. त्यानंतर नेक्स्ट मॅच असेल
चेंबूर विपक्ष या दोन टीम मध्ये जो संघ जिंकेल त्या संघासमवेत खेळला जाईल. 4 ओव्हरची ती मॅच असेल. आमच्या आयोजकांकडून सूचना आली आहे. सर्व उपस्थित मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, त्यानंतर सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 या स्पर्धेमध्ये सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. आयशा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब या संघाच्या माध्यमातून या स्पर्धेत भव्य दिव्य असं आयोजन केलं गेलं. मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षक देखील चांगला प्रतिसाद दिलाय. तर पहिली जोडी आपण मैदानाच्या मध्ये रवाना करायच्या. या ठिकाणी विनस टीम शाहिद अडिया, सुमित ढेकले स्वतः संघाने आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. सुमित ढेकले पालघर विभागातील हा खेळाडू, तर दुसऱ्या बाजूने शाहिद शेख हा देखील खेळाडू एक अतिशय चांगला नामवंत आपण पाहतोय. दुबई कतारमध्ये या खेळाडूंचा तुम्ही खेळ पाहिला असेल. पण आज मात्र चांगली मेजबानी, चांगली पर्वणी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहण्यामध्ये तमाम प्रेक्षकांसाठी आणि मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्ही पाहताय. जित्या नाईट स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकता ठाणा विपक्ष रायगडचा शो मॅचचा सामना देखील त्या ठिकाणी चालू असेल. त्या ठिकाणी देखील आपण दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मी विनंती करतोय विनस टीमची पहिली सलाम जोडी आपण लगेच मैदानाकडे रवाना करायची आहे. सुमित आणि शाहिद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जातं. लो स्कोरिंगची मॅच आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं तर खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर लो स्कोरिंग सामने हे खऱ्या अर्थानं अटीतटीचे आणि रोमांचक होताना आपण नेहमीच पाहिलेत. पण या सामन्यामध्ये रोमांचकता जर वाढवायची असेल रायगड टीमला तर एक धावाचा संरक्षण करायला, चांगली गोलंदाजी करावी लागेल, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागेल आणि विकेट देखील सुरुवातीला प्राप्त करून द्यावे लागेल या ठिकाणी रायगड टीमच्या गोलंदाजांना. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण रायगड टीम. 30 बॉल 30 धाब्याची गरज आपण पाहतो या मॅच मध्ये असेल यासर 11 विनर्स टीमला. त्यानंतर मी चेंबूर टीमच्या संघाकडे विनंती करेन आपण देखील म्हणजे संपर्क साधायचा आणि या दोन टीम मधून जो संघ जिंकेल त्या संघासमोर समवेत तो सामना खेळला जाईल. तर चेंबूर 11 टीमच्या टीमला विनंती करतो संघाला पण मंचाशी संपर्क साधायचा. खूप मोठा सामना तुम्ही पाहता मैदानाच्या मध्ये रायगड विपक्ष या ठिकाणी यासर 11 विनर्स टीम. आणि नेक्स्ट दुसऱ्या फेरीतील प्रत्येक सामना हा 4 ओव्हरचा असेल याची नोंद देखील आपण घ्यायच्या. मी लगेच विनंती करेन आपण पंचांना पण टाइम अलर्ट करा. दोन्ही टीमला 30 बॉल 30 धाब्याची गरज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल विनर्स टीमला. तर याच दरम्यान सन्मान्य मोहसिनजी कर्नालकर यांना देखील विनंती करेन आपण मंचावरती येऊन विराजमान आहे की ज्यांच्या माध्यमातून आजच्या रात्रीमधल्या 8 संघांना टी शर्ट देखील देण्यात आल्या. तर मी मोहसिन कर्नालकर यांना विनंती करेन आपण मंचावरती येऊन विराजमान आहे. बरेचसे दानशूर दाते एखादी मोठी स्पर्धा म्हटली तर त्या स्पर्धेमागचे प्रमुख कलाकार जर कोण असतील तरी संपूर्ण पॅकर्स संपूर्ण दानशूर दाते. तर मॅचकडे आपण जाऊया. पहिला गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाजी मार्क मध्ये येतोय रायगड टीम. तुम्ही पाहता या ठिकाणी 30 धाबांचा संरक्षण करण्यास सज्ज आहे. गतवर्षी या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला तर रायगड संघ. आज मात्र या ठिकाणी संघर्ष केला. पहिल्या सत्रामध्ये रायगड संघापर्यंत सामना इथून संपलेला नाही. 30 चेंडू 30 धाब्याची गरज, प्रति षटक 6 धाब्याची गरज तुम्ही पाहता या ठिकाणी असेल विनर्स टीमला. यावेळेस आपण मात्र पहिला षटक फेकण्याची गोलंदाज देखील सज्ज होता. रायगड टीमचे 12th मॅन या पण मंचाकडे. तर पहिला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी मध्ये सज्ज होता. पहिला फुलटॉस होता. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला. डी पेक्षा कव्हर मध्ये क्षेत्रशे चेंडू मागे येतोय. पण चेंडूने घातले सीमारेषा. शाहिद शेखनं मात्र सुरुवात केली चौकारानं अकाउंट केलं आपल्या टीमचं ओपन केलं आपण पाहतो 4 धाब्यानं. येस रायगड टीमचे 12th मॅन या पण बॅट्समॅन गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं. तर पहिल्या चेंडूमध्ये मात्र चौकारानं स्वागत केलंय. पूर्णपणे बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिले रायगड संघाची या सामन्यामध्ये डळमळीत पाहायला मिळते. कारण फक्त 29 धावा केल्या त्या पहिल्या सत्रामध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र दिशा देण्याचं कार्य केलंय. फर्स्ट स्लिप मध्ये तुम्ही पाहता पंकज जाधवला त्या ठिकाणी फील्ड केला चेंडूला 1 धावा लिया आणि एका धाब्याने मात्र संघ जाऊन पोहोचवतो बिनबाद 5 या धावसंख्येवरती. 30 धाबा करायच्या फक्त 5 धाबा आल्या धावफलकामध्ये. आपण पाहतो पहिल्या षटकात पहिल्या 2 चेंडूमध्ये सुरुवात चांगली करून दिली आहे शाहिदनं. आणि त्यानंतर पाहता सुमित ढेकळे तो स्ट्राईक एंडकडे क्रिकेटचा बाहुबली म्हणून या खेळाडूला ओळखला जातं. एक आक्रमक असा दर्जाचा खेळाडू स्ट्राईक एंडकडे.
तर आपण पाहतोय 5 धावा आल्या, गोलंदाज पर्यंत सज्ज होतील. यावेळेस फुलर लेनचा चेंडू, यावेळेस मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतोय. चांगल्या पद्धतीने एफर्ट लावलाय. चेंडूची फेकी देखील तेवढीच सुंदर पाहायला मिळाली जीवनच्या माध्यमातून. डॉट चेंडूची सांगता होताना पाहता या ठिकाणी 5 धावा आल्यात. 5 धावा तुम्ही पाहता या ठिकाणी धावफलक कधी आल्यात. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस आपण पाहतोय. पहिल्या चेंडूमध्ये चौकात नंतर सिंगल आली. मी विनंती करेन रायगड टीमच्या फेल्थमॅनला पण आपल्या खेळाडूचं नावं पोहोचवायचं आमच्यापर्यंत. पूर्णपणे या लो स्कोरिंग सामना मॅचमध्ये देखील मजा नाही आहे, पण इथे मात्र संघर्ष करावा लागेल गोलंदाजांना. सुमित डेकलेसाठी हा चेंडू पॅडो स्वीप करता प्रयत्न होता. यावेळेस मात्र पंचांकडे जोरदार अपील देखील केली होती. कदाचित या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू लेग बायच्या स्वरूपात आव्हान धाव घोषित केली. जावेद परिसरानं एक धाव आली ती म्हणजे विनर्स टीमसाठी एका धावेने मात्र जी आस्किंग रेट प्रत्येक षटकामध्ये अपेक्षा होता ती धावसंख्या पण धावफलक आली गेली आहे. बिनबाद 6 ही धावसंख्या पण या ठिकाणी धावफलक लागली गेली आहे. 6 धावा आपण पाहतो धावफलक आल्या गेल्या. हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस होता. यावेळेस मात्र ऑन साइड मध्ये घेऊन काढलाय. आणखीन एक सिंगल आली आहे. या चेंडूमध्ये 7 धावा तुम्ही पाहता धावफलक लागल्या गेल्या. पहिलं षटक या ठिकाणी तुम्ही पाहता मार्गस असताना 7 धावा आल्या धावफलकावरती. पूर्णपणे शांतता मात्र या ठिकाणी पसरली गेली, कारण रायगड संघाचा खेळ पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांची आलोट गर्दी या मैदानात झाली होती आणि प्रेक्षक देखील खूप निराश झाले. आपण या इनिंग्समध्ये रायगड संघाने ज्या पद्धतीने खेळ दाखवला पहिल्या सत्रामध्ये, त्यानंतर मात्र सुमित ढेकळे आणि शाहिद शेख. सुमित ढेकलेचा हा फटका तुम्ही पाहताय, फटका फसला गेलाय. चेंडूने उंची घेतली आहे. मिडॉनचा क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद पहिला हादरा बसतोय तो म्हणजे विनर्स टीमला सुमित ढेकले. बॅक टू द पॅव्हिलियन. शुभमन जाधवनं पहिल्या सत्रामध्ये 2 षटकं फेकली होती आणि खूप चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करून दिली. सुरुवातीला मात्र चांगले विकेट प्राप्त करून देतो विश्वनाथ जाधव. मात्र या ठिकाणी 1 डाऊन रिझनमध्ये मैदानाकडे रवाना होतोय. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी धावफलक कधी लागली गेली आहे ती म्हणजे 1/7. टीम मीटिंग्स देखील बोलवली गेली आहे. यस अशरफ धोत्रे कर्नाटकचा हा खेळाडू तुम्ही पाहताय महिला, ज्याने षटक फेकलं तर फक्त 7 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कमध्ये येतो. या ठिकाणी जसकर गावचा अतिशय चांगला गोलंदाज निशान कडपे, माफी असावी, निशान कडपे होतो या ठिकाणी गोलंदाजी मार्कमध्ये. अजूनही 24 चेंडू आणि 23 धावेची गरज असणार आहे ती म्हणजे यासर 11 विनर्स टीमला. 24 बॉल 23 धावा. सामन्यामध्ये मजा राहिलेली नाही आहे, परंतु इथे मात्र कमबॅक करावं लागेल. पहिला गडी देखील बाद केला सुमित ढेकलेच्या स्वरूपात तुम्ही पाहताय अशरफ धोत्रे आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्गवतो निशांत हा गोलंदाज. निशांत कडपे तुम्ही पाहताय स्पीडअप करा मॅचला. 30 चेंडू 30 धाब्याची गरज होती. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या. त्यानंतर मात्र 24 चेंडू आणि 30 धाब्याची गरज असणार ती म्हणजे यासर 11 विनर्स टीमला. सामन्यामध्ये आपण पाहता या ठिकाणी पूर्णपणे शिरकाव करतोय विनर्स संघ. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज निशांत राईट मोर द विकेट. हा चेंडू पॅडो स्वीप केलाय. आणखीन एक चांगला स्टायलिश फटका तुम्ही पाहताय शाहिद शेखच्या बॅट मधून लॉंग लेग क्षेत्र निवडलंय. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा पार 4 धाब्यासाठी येणारा हा चौकार. लो स्कोरिंग मॅच मध्ये मात्र शाहिद शेख आपली गुणवत्ता दाखवतो. 4 चेंडूचं फेस केलं, ज्यामध्ये 2 चौकार 2 सिंगल आपण पाहिल्या शाहीच्या बॅट मधून आणि संघाची आपण एकूण धावसंख्या जर पाहिली धावफलकात तर तब्बल 11 धावा. सुमित ढेकले 0 धावसंख्या बाद झाला. त्यानंतर मात्र विश्वनाथ जाधव आला नॉन स्ट्राईक एंडकडे. गोलंदाजी मार्गमध्ये निशांत कडपे हा गोलंदाज तुम्ही पाहताय. पहिल्या चेंडूचे स्वागत केलं चौकारनं. पुण्यात सज्ज निशांत कडपे. हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. आणखीन एक चांगला दर्जेदार फटका आपण पाहतो या ठिकाणी लॉंग ऑन आणि काउकॉर्जच्या मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउंस ओव्हर द रो. बॅक टू बॅक दुसरा चौकार होतो या ठिकाणी शाहिद शेखच्या बॅट मधून. अरे इतना खुन्नस से मत देख, अगर हम देखने लगे तो तू बोलेगा. धन्यवाद डीजे.
तर या चेंडूबद्दल जर चौकारा तर ॲपल मरेनचे संचालक जावेद फरीद दलबी यांच्या माध्यमातून तब्बल 2000 कॅच प्राइस असणार आहे. शाहीद शेखसाठी पुन्हा एकदा गुडघ्याचा वापर केला आहे. या बॅट्समध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केला, चौकार हॅट्रिक मध्ये या ठिकाणी पूर्ण केली. आजच्या रजनीमध्ये आपण पाहतो या ठिकाणी शाहीद शेख या फलंदाजानं आणि तब्बल 2000चा मानकर देखील ठरतो या ठिकाणी. शाहीद शेख हा फलंदाज फरीदभाई दलबी यांच्या माध्यमातून 2000चा कॅच प्राइस झाला या ठिकाणी शाहीद शेख या फलंदाजाला. डीजे धन्यवाद डीजे. तर मी चेंबूर टीमच्या संघटनाकडे विनंती करेन पण मंचाकडे प्रस्थान करायचं. नेक्स्ट मॅच असेल दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच चेंबूर विपक्ष या दोन संघामध्ये जो संघ जिंकेल आणि इथे मात्र पारड जड पाहायला मिळते. आपण पाहतो या ठिकाणी यासर 11 विनर्स टीमचं गोलंदाज निशांत कडपे राईट ऑफ ओव्हर द विकेट. चौथा चेंडू यावेळेस रिव्हर्सचा फटका अटेंड करण्याचा प्रयत्न होता, फटका फसला गेलाय. डॉट चेंडू सांगता झाले ज्या पद्धतीने पहिल्या 3 चेंडू 3 चौकार आले आणि त्यानंतर मात्र एक आगळा वेगळा फटका स्टान्स बदलला होता शाहीद शेखनं, परंतु या ठिकाणी कमबॅक केला. पण मात्र गोलंदाज निशांत कडपेनं संघाची एकूण धावसंख्या षटक क्रमांक दुसरं मार्गस असताना 1-19 म्हणजे अजूनही 11 धाब्याची गरज असणार आहे, ती म्हणजे विनर्स टीमला. निशांत कडपे फुटवर्कचा वापर यावेळेस मध्ये स्टेप आउट झाले होते, चांगला फटका नो मॅन्स लँड गॅप शॉट सिलेक्शन या षटकामधला तब्बल चौथा चौकार त्या ठिकाणी शाहीदच्या बॅटमधून. नक्कीच शाहीच्या बॅटमधून तब्बल 5 चौकार असेल या इनिंग्समध्ये. तब्बल 22 धावसंख्या देखील शाहीद शेख. हा चेंडू पुन्हा एकदा स्टायलिश फटका खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मध्ये फुल्लर लेनचा चेंडू यष्टनचा भेद घेतो. फलंदाज बाद शाहीद शेख बॅक टू द पॅव्हिलियन. ती म्हणजे विनर्स टीमला तुम्ही पाहता या मॅच मध्ये पूर्णपणे वन साइड सामना. तर मी चेंबूर टीमच्या संघाकडे विनंती करेन पण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल, इथून जो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल त्या दोन संघांमध्ये खेळला जाईल. आणि नक्कीच शाहीसाठी देखील आपण पाहतो टाळ्या बाजूला गेल्या, त्यामध्ये 5 चौकार आणि 2 सिंगल अशा एकूण 22 धावांचं योगदान दिलं 9 चेंडूमध्ये शाहीद शेखनं. आणि नंतर मात्र आपण पाहतो हा सामना मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव करून दिला शाहीद शेखनं. नौका फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय अख्तर शेख. आणखीन एक स्टायलिश खेळाडू आपण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गेला. नॉन स्ट्राईक खेळ तुम्ही पाहता विश्वनाथ जाधवला सर्व गुण संपन्न असा खेळाडू ज्यानं 2 षटकं फेकली, तिथून मात्र आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी दिली. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट घेत 1 धाव खर्च केली आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. अशा 12 षटकामध्ये तुम्ही पाहता या ठिकाणी फक्त 6 धावा खर्च करून 3 विकेट घेणारा गोलंदाज मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे फलंदाजीसाठी सज्ज होतो विश्वनाथ जाधव. शेवटचे 18 बॉल आणि 7 धाब्याची गरज. अशरफ पुन्हा येतो. हा चेंडू अशरफचा यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये कार्पेटच्या माध्यमातून सिंगल पूर्ण केल्या विश्वनाथ जाधवनं. समीकरण देखील बदललं गेले. शेवटचे 17 चेंडू आणि 6 धाब्याची गरज असणार, ती म्हणजे या मॅच मध्ये आपण पाहतोय विनर्स टीमला पूर्णपणे एकतर्फा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने खेळ केला विनर्स टीमनं, गोलंदाजीमध्ये देखील तेवढं चांगलं एफर्ट लावलं, फलंदाजी देखील तेवढी सुंदर आपण पाहतोय विनर्स टीमच्या फलंदाच्या माध्यमातून आणि पूर्णपणे डॉमिनेट केलं या सामन्यामध्ये. आपण पाहतोय रायगड टीमच्या संपूर्ण खेळाडूंना. आज मात्र बऱ्याचशा खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये हा रायगड संघ खेळतो. उस्मान पटेलला पण मिस करतोय, आकाश तारेकरला पण मिस करतोय, योगेश पेनकरला मिस करतोय. अशा अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये हा मात्र संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा अशरफ अख्तरसाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकतोय अशरफ. डॉट चेंडू अशरफच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये अशरफने फक्त 7 धावा खर्च केल्या, त्यानंतर निशांत कडपेनं तब्बल 16 धावा खर्च केल्या. तिथून मात्र पूर्णपणे कमबॅक केलं या मॅच मध्ये. आपण पाहतोय विनर्स टीमनं अजूनही गरज असेल 6 धाब्याची. येणाऱ्या 16 चेंडूमध्ये आपण पाहतो या ठिकाणी विनर्स टीमला चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत आणि इथे मात्र पूर्णपणे पारड देखील जड पाहायला मिळेल, ते म्हणजे यासर 11 विनर्स टीमचं. अशरफचा हा चेंडू अख्तरसाठी हलक्या हाताने खेळून काढला. स्क्वेअरकटचा प्रकार तुम्ही पाहता ऑफ ड्राईव्ह मध्ये सिंगल पूर्ण केले. विश्वजित मात्र चेंडूला उचलणार फेकणार, तोपर्यंत आणखीन एक सिंगल आली आहे, ती म्हणजे विनर्स टीमसाठी समीकरण बनलं गेलं. शेवटचे 15 बॉल आणि 5 धाब्याची गरज. आज मात्र मोठ्या संख्येने प्रेक्षकांच्या अलर्ट घरी तुम्ही पाहताय. आम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करू. शेवटची रात्र मेगा फायनलची रात्र. या स्पर्धेचा सांगता समारंभ 16 देखील नक्कीच या रात्रीमध्ये संपन्न होईल. कोण असेल या स्पर्धेचा चॅम्पियन, कोण असेल स्पर्धेचा रनरअप, कोण असेल या स्पर्धेचा 3य क्रमांकाचा मानकरी, कोण असेल या स्पर्धेचा 4थ क्रमांकाचा मानकरी,
अशी बरीचशी पारितोषिके देखील वितरण केलं जाईल शेवटच्या क्षणाला. आणखीन एक सिंगल आपण पाहतो या ठिकाणी येत्या राजा शिवछत्रपती ट्रॉफी तुम्ही पाहता तुमच्या टीव्ही स्क्रीनमध्ये ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि खऱ्या अर्थाने हे खऱ्या आपण पाहतो या ठिकाणी माझ्या राजांचे भक्त आहेत. संपूर्ण आमच्या स्पर्धेत लाडके आयोजक आयशा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून जी संकल्पना साकारली गेली गत वर्षी या स्पर्धेचं अनावरण केलं गेलं. त्यानंतर मध्ये या स्पर्धेमध्ये सातत्य देखील टिकवलं आमच्या आयोजकांनी. यावेळेस मात्र अशरफसाठी हा चेंडू कट केला. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप थर्ड मॅन क्षेत्राकडे. सामना देखील फिनिश केलाय. इथे सामना जिंकला तो म्हणजे यासर 11 विनर्स टीमनं. तर सामना या ठिकाणी पराभव स्वीकारला. या सामन्यामध्ये आपण पाहतो या ठिकाणी वाकडीकर खाडेकर रायगड टीमनं. तर नक्कीच वाकडीकर रायगड खाडेकर टीमला देखील आपण पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया आणि विनंती करूया. या ठिकाणी विनर्स टीमच्या संघटनेला आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं. त्यानंतर चेंबूर टीमच्या संघटनेला विनंती करतो आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अप्रतिम गोलंदाजी केली, तब्बल 2 षटकं हाताळली आणि सुरुवातीच्या चेंडूपासून अप्रतिम गोलंदाजी करत आपल्या रायगड टीमला वेगवेगळ्या इंटरव्ह्यू जाण्याचा चांगले हादरे दिले. तो गोलंदाज ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विश्वनाथ जाधव. 3 विकेट घेतल्या विश्वनाथ जाधवनं. तर मी विनंती करेन सन्मान्य रिजवानभाई दलवी यांना की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी विश्वनाथ जाधव या केवढं विनंती करू आपण या मंचावरती आपला सन्मान स्वीकारायचा. 2 षटकं फेकली त्यामध्ये 6 धावा खर्च केले आणि 3 गडी देखील प्राप्त केले. प्रमुख फलंदाज देखील बाद केले विश्वनाथ जाधव या गोलंदाजानं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. तर मी विनंती करेन विश्वनाथ आपण यायचा मंचावरती रिजवानभाई दलवी यांना विनंती करतो आपण या ठिकाणी